नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अतिशय टेस्टी आणि स्वादिष्ट अशा पौष्टिक चिक्की बनवणार आहोत। आणि मैत्रिणींनो, ह्या चिक्कींची टेस्ट आणि टेक्स्चर अगदी मार्केटमधल्या चिक्कींसारखीच येते आणि बनवायला देखील अगदीच सोपे आहेत। तर या ठिकाणी साधारणतः मी 2 कप शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आता मी यांना लो फ्लेमवरती परतून घेणार आहे। आणि मैत्रिणींनो, आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही आहे। पूर्ण प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवर करायची आहे। थोडीशी जास्त वेळ घेते ही प्रोसेस, पण आपले जे शेंगदाणे आहेत हे आतपर्यंत भाजले जातात आणि अगदी कुरकुरीत आणि क्रंची होतात, जेणेकरून चिक्की खायलासुद्धा तेवढीच मजा येते। तर या ठिकाणी आपण हे शेंगदाणे परतून घेत आहोत। हे बघा, जसे जसे शेंगदाणे भाजले जातात तसे तसे त्यांची सालसुद्धा हळूहळू काळी होत जाते। आता आपले शेंगदाणे भाजले गेलेले आहेत। आता आपण गॅसची फ्लेम लो ठेवणार आहोत आणि यामध्ये मी तीळ आहे ती या ठिकाणी 2.5 कप घेतलेली आहे आणि या तिळीलासुद्धा मी व्यवस्थित परतवून घेत आहे। लो फ्लेमवर ठेवायची। तीळ ही लगेच भाजली जाते, पण तिळीचं प्रमाण जास्त असल्यामुळे तीसुद्धा थोडा वेळ घेते। ही भाजायची प्रोसेस खूप एसेन्शियल आहे। यामध्ये तीळ जी आहे ती व्यवस्थित फुगते आणि अगदी कुरकुरीत बनते। तर या ठिकाणी बघा, तिळीचा रंग हळूहळू बदलत चाललेला आहे। व्हाईटवरून थोडासा येल्लो गोल्डन कलरचा होत आलेला आहे। तर आता आपण हिला काढून घेणार आहोत आणि जे शेंगदाणे आहेत मी त्यांच्यावरची साल काढून घेतलेली आहे। आणि आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेंगदाणे मी यांना आता मिक्सरच्या भांड्यात घालत आहे आणि यांना मी वाटून घेणार आहे। याचं बघा, मी पावडर फॉर्ममध्ये केलेलं आहे, पण एवढं पण मी पावडर केलेलं नाही आहे। याच्यामध्ये जाडबारीक मी शेंगदाणे ठेवलेले आहेत। त्यानंतर या ठिकाणी मी एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तूप घातलेलं आहे। तुपाला विरघळू द्यायचं आणि यामध्ये मी गूळ घालणार आहे। या ठिकाणी मी 1 कप गूळ घातलेला आहे। आता 2रा कप आणि हा 3रा कप गूळ घातलेला आहे आणि या ठिकाणी मी पाव कप गूळ आणखीन वापरलेला आहे। तर या ठिकाणी मी टोटल 3 फुल आणि 1 पाव कप पकडा किंवा 3.5 कप असा या ठिकाणी गूळ घेतलेला आहे। याला आपण व्यवस्थित मेल्ट करून घेणार आहोत आणि गूळ मेल्ट होताना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि गुळाला सारखं आपण हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली बेसला चिकटणार नाही आणि व्यवस्थित मेल्ट होईल। या ठिकाणी बघा, आपल्याला गुळाला व्यवस्थित शिजवायचं आहे। आता तुम्ही बघू शकतात, गुळावरती पांढरा फेस आलेला आहे आणि गूळ घट्ट होत चाललेला आहे। आपल्याला गुळाला अगदी डेन्स बनवायचं आहे, त्यासाठी आपण त्याला काही वेळ असंच शिजवणार आहोत आणि कंटिन्यूअस हलवत राहणार आहोत, परतवत राहणार आहोत। ही प्रोसेस महत्त्वाची आहे, कारण आपली जी चिक्की आहे त्यासाठी आपल्याला गूळ जो आहे तो अगदी कुरकुरीत हवा आहे, कडक होणारा हवा आहे। जर गूळ नरम झाला तर आपली चिक्की ही लवकर मेल्ट होईल। आणि या ठिकाणी आता तुम्ही बघू शकतात, मी एका ताटलीत पाणी घेतलं आणि त्यामध्ये गूळ टाकून बघितला, तर गूळ लगेच एक गठोळी फॉर्म झाली गुळाची, जी की खूप कडक होती आणि व्यवस्थित फॉर्म झाली, चिटकत नव्हती। तर तुम्हीसुद्धा असं करून बघा आणि जर तसं झालं तर समजा की तुमचा जो चिक्कीसाठी गूळ असतो तो तयार झालेला आहे। आणि यामध्ये मग आपण शेंगदाणे
चं कूट आणि तीळ घालणार आहोत आणि याला पटकन आपण परतवून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, या ठिकाणी बघा, आपण याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला ही प्रोसेस कंटिन्यूअस करत राहायचं आहे, नाहीतर जे आपलं तीळ आणि गूळ जे आहे आणि शेंगदाण्याचं कूट, आपल्या चिक्कीचा जो बॅटर आहे तो खाली कढईला चिकटून जाईल. आणि यानंतर आपण लगेच 2 बटर पेपर घेणार आहोत मोठे. यामध्ये मी आपलं बॅटर टाकलेलं आहे, वरतून एक बटर पेपर लावलेला आहे आणि आपण त्याला व्यवस्थित अशा प्रकारे लाटण्याने लाटून घेणार आहोत. ही आपल्याला प्रोसेस जोपर्यंत जो आपले चिक्कीचा बॅटर आहे हे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ही प्रोसेस करता येणार आहे. त्यामुळे हे आपण अगदी पटापट करायचं आहे, कारण हे थंड झालं की आपली चिक्की कडक होऊन जाते आणि मग आपण याला व्यवस्थित शेप देऊ शकत नाही. त्यामुळे पटापट आपण याला लाटून घेणार आहोत. आणि मैत्रिणींनो, या ठिकाणी मी जे शेंगदाणे आहेत त्याचा बारीक कूट केला होता, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी गूळ जास्त लागला. जर तुम्ही शेंगदाण्याचे क्रंच जाड ठेवले तर तुम्हाला गूळ कमी वापरावा लागेल. आता या ठिकाणी बघा, आपण याला लाटून घेतलेलं आहे. तर लाटून झाल्यानंतर लगेच आपण बटर पेपर काढणार आहोत याच्यावरचा आणि हा चिक्कीचा बेस गरम असतानाच आपण याला कट करून घेणार आहोत. व्यवस्थित पीसेसमध्ये कट करायचं आहे आणि कट केल्यानंतर आपण आपल्या या चिक्कीला थंड व्हायला ठेवणार आहोत आणि थंड झाल्यानंतर आपण याचे तुकडे तोडून घेणार आहोत. थंड झाल्यावर तोडल्यामुळे जे हे तुकडे आहेत ते पटापट तुटतात. हे बघा, मी मगाशी गरम असताना तोडत होते तर हे व्यवस्थित तुटत नव्हते, पण आता थंड झालेत तर बघा किती व्यवस्थित आपले चिक्की आहे ती तुटत आहे. आणि तुम्ही म्हणणार की ही चिक्की कडक होईल की काय, तर अजिबात कडक होत नाही. ही चिक्की अगदी नरम पण नाही, तर क्रंची आणि खायला अगदी सोयीस्कर आहे. आणि तुम्ही बघू शकतात मी पीसेस जरा मोठे ठेवलेत, पण तरी ही चिक्की अगदी टेस्टी आहे चवीला आणि पटापट तुटत आहे. हे बघा, आता आपण मस्त या चिक्कीला सर्व करून घेणार आणि हिचा आस्वाद घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा अशा प्रकारे चिक्की बनवून बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यासुद्धा अशा चिक्कीचा आस्वाद घेऊ शकतील. आजसाठी एवढंच. धन्यवाद.